नमस्कार मित्रांनो. आज आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक वाळूज या लोकेशनमध्ये जे सम्यक गार्डन या सोसायटीमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण आजपर्यंत बरेचसे या कॉलनीत टोटल 72 रो हाऊसेस आहे आणि 72 पैकी ऑलरेडी या जागेवरती 15 ते 16 सोलार प्रोजेक्ट इन्स्टॉल झालेले होते आणि त्यानंतर आपण 8 ते 10 सोलार प्रोजेक्टचं या ठिकाणी यशस्वीरित्या इन्स्टॉलेशनचं काम पूर्णपणे कंप्लीट केलेले आहे. जे प्रोजेक्टची कॅपॅसिटी आपण या लोकेशनला बसवलेली होती तर 3 किलोवॅट, 3.5 किलोवॅट, 4.5 किलोवॅट आणि 5 किलोवॅट असे वेगवेगळ्या साईजेसचे या ठिकाणी आपण प्रोजेक्ट बसवले होते. हे कस्टमरच्या वापरानुसार त्यांच्या कॅपॅसिटीनुसार आपण या प्रोजेक्टची इथे साईजची अलॉटमेंट या लोकांना दिलेली होती. तर आज आपण या ठिकाणी एक नवीन प्रोजेक्टचं इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण केलेले आहे आणि अजून एका प्रोजेक्टचं काम या सोसायटीमध्ये आपलं सध्या रनिंग प्रोसेसमध्ये देखील चालू आहे. या बाजूला या बिल्डिंगवरती आपण 3.6 म्हणजे 580चे टॉपकॉन वारी कंपनीचे सोलार मॉड्यूल या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेले आणि आपण या ठिकाणी एक्सवॅटचा 3.6 किलोवॅटचा इन्व्हर्टर या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे. तर बघू आपण कशा प्रकारे आपण इथे काम केलेले मित्रांनो. या ठिकाणी आपण अर्थिंगचं काम कम्प्लीट केलेलं आहे. बघू शकता तुम्ही लाइटनिंग अरेस्टरची अर्थिंग, डीसी अर्थिंग आणि एसी अर्थिंग अशा तिन्ही अर्थिंग आपण या लोकेशनला दिलेले आहे आणि या ठिकाणी या पाईप मधून आपण ह्या प्रॉपरली अर्थिंग इथपर्यंत आणलेले आहे आणि शहरी भागामध्ये या ठिकाणी जागेची कमतरता असते. कस्टमरची जी रिक्वायरमेंट असते तुम्ही 3 फुटातच पूर्ण अर्थिंग करा, तरी पण आपण जागेचा योग्य वापर करून वेगवेगळ्या ठिकाणी आणि चांगल्या प्रकारे डिस्टन्स ठेवून या ठिकाणी अर्थिंग केलेली आहे आणि वरती बघू शकता इथपर्यंत आपली मीटरची वायरिंग आलेली आहे. त्याच्यानंतर आपण वरती इन्व्हर्टर कशा प्रकारे इन्स्टॉल केलेले आहे ते दाखवतो. या ठिकाणी आपण हा 3.6 किलोवॅटचा एक्सवॅट कंपनीचा इन्व्हर्टर इन्स्टॉल केलेला आहे आणि त्याच बाजूला आपण डीसीडीबी आणि ईसीडीबी या ठिकाणी इन्स्टॉलेशनचं काम केलेले आहे. तर एक युनिक तुम्हाला बघायला भेटेल. डीसीडीबी आणि ईसीडीबी या ठिकाणी आपण एकाच बाजूला लावले आहे. याचं कारण असं आहे की मित्रांनो, दोन्ही ज्या केबल होत्या एसी आणि डीसी ह्या दोन्ही आपल्याला एकाच बाजूने आलेल्या होत्या आणि जागेच्या ऍडजस्टमेंटनुसार आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण या ठिकाणी इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण केलेलं आहे. आणि आता जे हे इन्व्हर्टर आपण या लोकेशनला लावलंय त्याच्यामध्ये आपल्याला रेड कलरचा इंडिकेटरचा लाईट शो होतोय. तो रेड कलरचा ज्या वेळेस शो होतो की ज्या वेळेस याला एसी ग्रिड सप्लाय नसतो किंवा सिस्टम बंद असतं, तर त्यावेळेस आपल्याला या इन्व्हर्टर मध्ये रेड कलरचे इंडिकेटर शो होतं. तर इन केस इन फ्युचर मध्ये जर या टाईपचं जर एक्स वॅट कंपनीचे इन्व्हर्टर मध्ये किंवा अदर ब्रँडचे इन्व्हर्टर मध्ये सेम टाईपचं जर आपल्याला इंडिकेटर बघायला भेटलं, तर समजून चला की तुमचा जो सोलार प्रोजेक्ट आहे हा ऑफ कंडिशन मध्ये. तर लगेच तुमचा जो सोलार इन्स्टॉलर आहे त्या इन्स्टॉलरला सांगून तुम्ही त्या प्रोजेक्ट मध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्याचा फ्यूज जर गेला असेल किंवा एसीडीबीचा एमसीबी ऑफ असेल, तर या कंडिशन मध्ये हे प्रॉब्लेम आपल्याला बघायला भेटू शकता. तर काय इश्यू आहे तुम्ही लवकरात लवकर रिझॉल्व्ह करून तुमचा प्रोजेक्ट पुन्हा वर्किंग कंडिशन मध्ये आणू शकता. तर मित्रांनो, वरती आपण पॅनल कशा पद्धतीने इन्स्टॉल केलेले ते बघू आता. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हे लाइटनिंग अरेस्टरचं इन्स्टॉलेशनचं काम या प्रोजेक्टवरती पूर्ण केलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही कशा जीआयच्या क्लॅम्प यूज करून हा पाईप याला प्रॉपरली कनेक्टेड केलाय, जे की 5-6 वर्ष देखील या पाईपाची लूज कंडिशन आपल्याला बघायला भेटणार नाही. बाकीच्या प्रोजेक्टमध्ये किंवा दुसऱ्या कामामध्ये जर तुम्ही बघितलं तर केबल टाय वापरून हा पाईप या ठिकाणी इन्स्टॉल केला जातो आणि या सोसायटीमध्ये या ज्या कॉलनीमध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला युनिकनेस आपल्या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटेल की आपण प्रत्येक जो प्रोजेक्ट केला आहे त्याचा जो लाइटनिंग अरेस्टर आहे हा एक वेगळ्या बाजूला म्हणजे प्रोजेक्टच्या पासून काही अंतरावर इन्स्टॉल केलेला आहे. त्याचं कारण असं होतं मित्रांनो, बॅक साईडला आपण नॉर्थ साईडला जागा नसल्यामुळे हे जो दक्षिण उत्तर जो एरिया होता तर त्याला बॅक साईडला आपल्याला जास्त डिस्टन्स भेटत नव्हतं.
त्याच्यामुळे आपण त्याच्या बॅक साईडला हा एल लावू शकत नव्हतो. आणि प्रोजेक्टच्या जर बाजूला आपण ह्या लाइटनिंग अरेस्टरचं इन्स्टॉलेशनचं काम केलं असतं, तर आपल्याला तिथे ह्या लाइटनिंग अरेस्टरची शॅडो त्या पॅनलवर बघायला भेटली असती. आणि ही शॅडो कंटिन्यू ज्यावेळेस 2-3 वर्ष चालते, त्यावेळेस त्या ज्या ठिकाणी पर्टिक्युलर जागेवरती त्या पॅनलवरती शॅडो जेव्हा पडते, त्यावेळेस त्या जागेवरती आपल्याला 2-4 वर्षानंतर तिथे एक हॉटस्पॉट नावाचा प्रकार त्या पॅनलमध्ये असतो, तो बघायला भेटतो, जे ह्या शॅडोनी क्रिएट होत असतो. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कुठल्याही तुमच्या प्रोजेक्ट असेल सोलार, तर त्या पॅनलवर कुठल्याही प्रकारची शॅडो कंटिन्युअस डेली किंवा आपल्याला बघायला भेटली नाही पाहिजे, जेणेकरून तुमचं पॅनल हे लाईफ टाईम चालेल आणि लवकर खराब होणार नाही. तर मित्रांनो, या बाजूला बघू शकता तुम्ही, आपण या ठिकाणी या सोलारचं इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण केलेलं आहे. तर या ठिकाणी कशा प्रकारे जागेच्या ॲडजस्टमेंटनुसार आपण इथे हे सिस्टम बसवलेले आहे. आता जर खाली बघितलं, इथं हे खाली शेड होतं पूर्णपणे, आणि या शेडची जी क्वालिटी होती, तिचं प्रमाण हे खूप कमी, आणि त्याच्यावरती आपण हे सिस्टम शेडवरती उभं करू शकत नव्हतो. त्याच्यामुळे आपण याला खाली एक आडवा बीम लावून असे दोन्ही बाजूला आपण समोरच्या साईडला बीम लावून त्याच्यावरती हे समोरचे जे फ्रंट लेग आहे ती इन्स्टॉल करून याच्यावरती आपण ही सिस्टम इन्स्टॉल केलेली आहे. तर हा एक युनिकनेस आपल्याला या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी जे बघू शकता, एक प्रॉपर अर्थिंग लग्स लावून आपण या ठिकाणी डीसी अर्थिंगचं काम देखील पूर्ण कंप्लीट केलेले आहे. आणि एक प्रॉपर पद्धतीने या प्रोजेक्टला हाईट देऊन आपण हा प्रोजेक्ट या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे. त्याच्यानंतर या प्रोजेक्टच्याच बाजूला आपल्याला एक सोलार सिस्टम बघायला भेटतंय. या सोलार सिस्टमवरती जास्त प्रकारे शॅडो येऊ नये म्हणून आपण या प्रोजेक्टची देखील हाईट जास्त प्रमाणात घेतलेली नाहीये. आणि कमी पण प्रमाणात आपण ही हाईट घेऊ शकत नव्हतो, कारण की या कस्टमरला यूज करण्यासाठी एवढाच टेरिस अवेलेबल होता, आणि त्यांना खाली ज्या जागेचं युटिलायझेशन पण करता यावं, खाली त्या जागेचा वापर पण करता यावा, यासाठी आपण ही खाली पण जागा त्यांना युटिलायझेशनसाठी सोडलेली आहे. आणि त्याच्यावरती आपण हा सोलार सिस्टम हे प्रोजेक्ट इन्स्टॉल केलेला आहे. या ठिकाणी आपण मी मागच तुम्हाला सांगितलं की वारी कंपनीचे 580 वॅट पीकचे टॉपकॉन पॅनल इन्स्टॉल केलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, इथे आपण जे ब्लॉक आहे पाठीमागचे, या ठिकाणी आपण ही जी वॉटरप्रूफिंग ओपन करून त्याच्यानंतर हा कॉलम या ठिकाणी इन्स्टॉल केलेला होता. आणि इन्स्टॉलेशन झाल्याच्या नंतर या ठिकाणी प्रॉपर एक आरसीसी ब्लॉक आपण रिफिल केलेला आहे. तो आपण प्रत्येक साईटवरती स्लॅबवरती आरसीसी वरती करत असतो. आणि त्याच्यानंतर जे हुकचा वापर करून या ठिकाणी आपण पॅनलचं इन्स्टॉलेशन केलेले आहे. याचं कारण असं आहे की हे जे पॅनल आहे वारीचे 580 वॅट पीक टॉपकॉन जे पॅनल येतात, याला आता एक नवीन बॉर्डर आपल्याला या पॅनलला खालच्या साईडनं बघायला भेटते. तर या ठिकाणी आपण यू क्लॅम्पचा वापर करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जे हुकचा वापर करून हे पॅनल या ठिकाणी माउंट केलेले आहे. आणि एका लाईनमध्ये एका दोरीमध्ये याच्यामध्ये पर पॅनल म्हणजे दोन्ही पॅनलमध्ये आपण 20 चा गॅप ठेवून हे पॅनल या ठिकाणी या लोकेशनला आपण इन्स्टॉल केलेले आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर जी वायरिंग आपण या ठिकाणी या प्रोजेक्टवरती केलेली आहे, वायरिंगसाठी जो पाईप आपण या ठिकाणी लावलेला आहे, तर बघू शकता किती प्रॉपर पद्धतीने या जी आय क्लॅम्प वापरून हा पाईपाची फिटिंग इथे केलेली, जेणेकरून 5, 6, 7, 8 वर्ष या प्रोजेक्टच्या वायरिंगला काही प्रॉब्लेम येणार नाही, आणि कुठल्याही प्रकारच्या वायरिंगमध्ये मेंटेनन्स आपल्याला बघायला भेटणार नाही. त्यासाठी आपण या जी आयच्या क्लॅम्प वापरून हा जो पारस कंपनीचा एच एम एस क्वालिटीचा पाईप प्रत्येक साईटवर यूज करत असतो. त्याच्यानंतर या प्रोजेक्टला बॅक साईडनी आपण या लेगला एक एक्स्ट्रा सपोर्ट भेटावा म्हणून त्याला एक बॅक साईडला एक ब्रेसिंग यूज केलेली, सपोर्ट ब्रेसिंग. तसंच जो पाठीमागचा लेग आहे त्याला देखील आपण त्या टाईपची ब्रेसिंग यूज केलेली. त्याच्यानंतर वरती कशा पद्धतीने आपण इन्स्टॉलेशन केलेले ते तुम्हाला दाखवतो.
तर मित्रांनो, या ठिकाणी आता मी ज्या जागेवरती उभा आहे, तर हा एक मधला मेंटेनन्स पर्पजसाठी किंवा क्लीनिंग पर्पजसाठी दिलेला एक वॉकवे. या ठिकाणाहून आपण इझिली ट्रॅव्हल करू शकतो आणि त्याच्यानंतर हे पॅनल दोन्ही बाजूचे आपण प्रॉपरली क्लीनिंग करू शकतो. यासाठी हा वॉकवे आपण प्रत्येक लोकेशनला, प्रत्येक जागेवरती, प्रत्येक कस्टमरला प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यानंतर हा जो प्रोजेक्ट आहे हे कालच लावलेले सोलार पॅनल आहे. पण रात्री झालेल्या पावसामुळे आणि इथल्या ह्या डस्टमुळे याच्यावरती जर आपण बघितलं तर असं वाटेल की याला इन्स्टॉलेशन करून बरेच दिवसाचा कालावधी उलटला आहे. तर हे जे इन्स्टॉलेशन केलेले आहे, तर आपण कालच या लोकेशनला हे इन्स्टॉलेशनचं काम पूर्णपणे कंप्लीट केलेले आहे आणि आज आपण या जागेवरती एक व्हिडिओ शूटिंगसाठी या लोकेशनला आलेलो होतो. तर बाजूला जर बघितले तर टोटल या 18, 18, 18 असे 4 रो आपल्याला या सोसायटीमध्ये बघायला भेटतात. टोटल या ठिकाणी 72 रो हाऊसेस आहे आणि त्याच्यापैकी आपण 8 ते 10 ठिकाणी इथे सोलार इन्स्टॉलेशनचं काम गेल्या मागच्या महिन्यात इन्स्टॉलेशन केलेले आहे आणि आजच या ठिकाणी आपण हे काम केलेले आहे. त्याच्यानंतर तिकडे एक आपलं काम वर्क इन प्रोसेसमध्ये आहे. तर ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटेल. तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, की आपण टॉपकॉर्न आणि जे रेग्युलर मोनोक्रिस्टलाइन पॅनल येतात, त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? जर कस्टमरला जर त्या गोष्टी व्यवस्थित बघायच्या असेल, हे पॅनल टॉपकॉर्न आहे किंवा कोणत्या टाईपचं आहे, तर आपण ज्या ह्या पॅनलची जी ही सेल बघितली, हा जो पर्टिक्युलर एरिया आहे, ही एरियामध्ये हा एक सेलचा एरिया असतो आणि या सेलच्या एरियामध्ये जर आपण बघितलं तर हे जे बसबार दिसत आहे आपल्याला, हे टोटल 16 बसबार आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतात आणि प्रॉपर 580 वॅटपेक्षाच पॅनलमध्ये आपल्याला हे 16 बसबार आता सध्या 570 म्हणजे जी टॉपकॉन सिरीज मार्केटमध्ये येते तिच्यात आपल्याला हे बसबार बघायला भेटतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं मोनोक्रिस्टलाइन जे 540, 535 किंवा 500 वॅटपेकचे जे पॅनल येतात, त्याच्यामध्ये आपल्याला हे टोटल 12 बसबार बघायला भेटतात आणि 10 बसबार बघायला भेटतात आणि टॉपकॉन पॅनलमध्ये आपल्याला 16 बसबार बघायला भेटतात. या पॅनलमध्ये टोटल 144 सेल असता. जर आपण या बाजूला कॅल्क्युलेट केलं 1 2 3 4 5 6 6 इंटू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 6 इंटू 12 म्हणजे 72 आपल्याला हाफ कट म्हणजे अर्ध्या पृष्ठभागात बघायला भेटतात आणि 72 वरच्या पृष्ठभागात बघायला भेटतात. म्हणजे अशा टोटल 72 इंटू 2 जर केलं तर 144 सेल एका पॅनलमध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर या ज्या पॅनलची आता जी थिकनेस येते आपल्याला वारीच्या, तर ही 30 mm ची फ्रेम साईज येते. पहिली जी आपल्याला 35 mm बघायला भेटायची. आता कंपनीने बऱ्याच गोष्टीवरती स्टडी करून त्यांची जी मार्केटिंग कॉस्ट आहे, ही मार्केट कॉस्ट जी पॅनलची ही कमी प्रमाणात असायला हवी आणि प्रॉफिट हा जास्त प्रमाणात असायला हवा. यामुळे बहुतेक ही या पॅनलची फ्रेम साईज कमी केलेली असावी. कारण पहिले आताच्या कंडिशनपेक्षा पहिल्या कंडिशनमध्ये हे पॅनल आपल्याला 35 mm फ्रेममध्ये बघायला भेटायचं आणि त्यावेळेस या पॅनलचा वेट देखील जास्त होता आणि मजबूती देखील जास्त होती, जी की आता थोड्या प्रमाणात कमी झालेली. आणि जे पॅनलचं 2 कनेक्टर, 2 जे केबल आपल्याला बघायला भेटायचे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, त्या केबलची देखील साईज आता आपल्याला छोटी आलेली दिसतीये, जी की पहिले आपल्याला 1.5 मीटर आपल्याला बघायला भेटायची, आता तीच 1 मीटरच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटते. तर धन्यवाद मित्रांनो, असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.